न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। प्रभाग क्रमांक 2 मध्ये अजित पवार गटाला उत्स्फूर्त प्रतिसाद। राजे शिवाजीनगर सेक्टर 16 मध्ये प्रचाराला जोर। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होता शहरातील राजकीय वातावरण तापू लागलेले आहे। प्रत्येक पक्ष आणि उमेदवार प्रचाराच्या तयारीला लागले असताना प्रभाग क्रमांक 2 मधील राजे शिवाजीनगर सेक्टर क्रमांक 16 येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळते। या प्रभागातून वसंत प्रभाकर बोराटे, रुपाली परशुराम अल्लाट, अश्विनी संतोष जाधव, विशाल विलास आहेर हे उमेदवार अजित पवार गटाकडून इच्छुक असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे रुपाली परशुराम अल्लाट आणि अश्विनी संतोष जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेश केल्यानंतर तळागाळात संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार कामाला सुरुवात केली। नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, विकास कामे, प्रभागातील मूलभूत गरजांबाबत चर्चा करण्यात आली। महिलांसह युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला। मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये अजित पवार गटाची ताकद वाढली असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। काय सांगाल एकंदरीत पॅनल आता प्रचार चालू आहे। खरं तर आता ही सांगायची वेळ नाही, निवांत तुम्हाला सर्वांना बोलून आम्ही सांगू की कशा पद्धतीने प्रचार करतोय, आमचं व्हिजन काय आहे। आणि सर्वजण इच्छुक आहोत, चौघही जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून। आम्ही अतिशय प्रामाणिकपणे इथून मागे 4ही जणांनी काम केलेलं आहे। प्रत्येकाच्या घरी जातोय, प्रचार करतोय, मतदान करा अशी मागणी करतोय आणि जी काही कामं केलीत ते त्यांना दाखवतोय। इथून मागच्या काळामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखात जायचा आम्ही 4ही जणांनी प्रयत्न केलेला आहे। इथून पुढे सुद्धा आम्ही नागरिकांची सेवा करणार आहेत। त्यामुळे निश्चित आमच्या पॅनलचा चांगल्या मतांनी विजय होईल अशी मी खात्री देतो। मित्रपक्षच होतो पहिले, पण असं नाहीये की मित्रपक्षात असून सुद्धा आमची चांगली भावना होती आणि एक समाजाप्रती जे आपण देणं लागतो त्या भावनेतनंच आम्ही कामं करत होतो आणि आज सुद्धा आमची तीच भूमिका असणार आहे। कोणालाही तिकीट असू दे, पण पक्ष आमचा तोच राहणार आहे काम करणार आहेत आणि हो कामही करणार आहे। एकंदरीत सत्तेत नसताना सुद्धा अनेक कामं घेऊन तुम्ही उपोषण केले, आंदोलन केले। काय आज काय विजन आहे तुमचं आणि आज निवडणुकीच्या मैदानात उतरलाय? नक्कीच 9 वर्षापासून जे जनतेसाठी कामं केलेली आहेत, तर नक्कीच विजन असणारे जनतेसाठी पुढेही असं चांगलं काम करायचं। शिक्षण असेल, प्रभाग स्वच्छता असेल किंवा प्रभागामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणणं, हे खरं तर विजन आहे आणि नक्कीच इथून पुढे जनतेने संधी दिली तर नक्कीच पुढे जनतेसाठी काम करत राहू। अश्विनी त्यांनी सांगितलं की तिकीट कोणालाही असू द्या, आम्ही आमचं काम करत राहणार, त्यांना भेटू किंवा तुम्हाला। नक्कीच राजकारण आहे, राजकारणात हार जीत चालूच असते। पाठीमागच्या वेळी त्या निवडून आल्या होत्या, मी 48 मतांनी माझा पराभव झाला होता, पण आम्ही आता सोबत आहोत। पक्षाने आम्हाला दोघींना सोबत संधी दिली तर आम्ही नक्की एकमेकींच्या साथीने प्रभागात काम करू, संधीचं सोनं करू आणि जनतेसाठी काम करू। काय सांगाल, काय विजन घेऊन तुम्ही आता निवडणुकीच्या मैदानात? या भागातल्या ज्या समस्या आहे महत्त्वाच्या, ट्रॉफिक, लाईट, पाणी, ड्रेनेज, गटर, या महत्त्वाच्या समस्यावरती आम्ही काम करू। त्यानंतर ज्या पाहिलं तर गार्डन, विरंगुळा केंद्र, त्याच्यानंतर आज इथं COP कॉलेज होतंय, आयुक्तालय होतंय, कोर्ट होतंय, त्याच्या संदर्भात पार्किंगची एक मोठी समस्या या भागात उद्भवणार आहे भविष्य काळात। त्यासाठी आहे ना एक पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी जागा आम्ही हे करू आणि या ठिकाणी जो प्राधिकरणाचा भाग आहे या ठिकाणी ज्या सोसायटीवर त्यांच्या सेफ्टीसाठी आम्ही प्रयत्न करू, महिला वर्गासाठी प्रयत्न करू आणि शाळांसाठी या भागात तुम्ही पाहिलं तर खाली म्हणजे SNBP स्कूल आहे, अर्धवट इमारत आहे तरी त्याच्यामध्ये शाळा चालू आहे। अशा काही घटना आम्ही होऊन नाही देणार। प्रॉपर क्रमांक 2 मध्ये असे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावरती तुम्ही काम करणार आहे? सगळेच प्रश्न प्रलंबित आहे। जर वसंत शेठचा जर एरिया सोडला, आज आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय। तुम्ही जर आमच्या जाधववाडी भागात किंवा चिखली गावठाण इकडं शिव रोडच्या साईडला फिरले तर कुठलेच प्रश्न आहे ना मार्गी लागलेले नाही। DP रोड ओपन नाही, लाईटची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, ड्रेनेजची व्यवस्था। आज याला STP प्लांट पाहताय तुम्ही, त्या ठिकाणी ते STP प्लांटमध्ये जे पाणी वर येते तेच खाली जाते, कुठलीच व्यवस्था नाही। हा एरिया तुम्ही जे हा प्राधिकरणाचा एरिया आहे, हा वर्ल्ड पहिल्यांदा डेव्हलप आहे, ह्याच्यामध्ये काही नवीन काही त्यांनी केलेलं नाहीये। काय केलेलं आज या ठिकाणी जिम चालवता येते, ते पण भाड्याचा तोवर दिले, 2 लाख रुपये भाडे आहे ना, सगळ्या गोष्टी बऱ्याच काही अडचणी आहे। भाजप आता विकासाच्या जोरावरती निवडून येण्याचे भाष्य करतात। तुम्हाला सगळं माहिती आहे त्या गोष्टी, विकास झालाय का नाही? विकास झाला असताना तो लोक 2-2 तास ट्रॉफिक मध्ये अडकले नसते। पाण्याची पण व्यवस्था
वसंत बोराडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज प्रचारात उतरलेली आहे. काय वाटतंय एकंदरीत? वसंत बोराटे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. ते काम करत आलेत आणि ते पुढेही काम करत राहणार. वसंत बोराटे एक ब्रँड आहे, ब्रँड. एवढंच सांगते की त्यांना डोळे झाकून मतदान करा. हे चारही उमेदवार असे की तुमच्या हक्काला धावून येणार आहेत. जसं आपण आपल्या हक्काच्या माणसाला कसं सांगतो प्रॉब्लेम आला की हे काम कर ते काम कर, तसंच हे तुमच्या हक्काचे तुमच्या घरातली चारही व्यक्तिमत्व आहे असं समजून त्यांना डोळे झाकून मतदान करा. ते नक्कीच तुमच्या सगळे काय अडीअडचणी दूर करतील. भाऊ आहे रे राष्ट्रवादीकडून आता सध्या इलेक्शनला उभे, तर अश्विनीताई जाधव, रुपाली आलाट आणि बोराटे, तर त्या चौघांनाही आपण बहुमताने विजय करायचा आहे. आपल्या पक्ष प्रभागातून हे चारही उमेदवार जर आले, आपल्या प्रभागातले जे काही प्रश्न असतील ते नक्कीच ते सोडवतील आणि आपल्या सगळ्यांसाठी ते रात्रंदिवस कष्ट करत आले ते आणि अजूनही करतील आणि आपले सगळे प्रश्न ते नक्कीच सोडवतील. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांना बहुमताने विजय करायचाच आहे. धन्यवाद. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.